आणि आता इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहिजे आहेत। पुण्यामध्ये झिका विषाणूच्या रुग्णांची संख्या 12वर पोहोचली आहे। आज 3 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। नोंद झालेल्या तिन्ही गर्भवती महिला आहेत। पुण्याच्या ग्रामीण भागात झिकाचे रुग्ण सापडतायत। पुणे ग्रामीणमधील आंबेगाव इथे एका नवीन प्रकरणाची नोंद झाली आहे। खराडी ग्रामीणमधील एक आणि कर्वेनगरमधील एकाचा यामध्ये समावेश आहे। पुण्यात आणखीन 3 नवीन झिका रुग्णांची नोंद झाली आहे। यात गर्भवती महिला या आहेत जास्त आणि एकूण संख्या जी आहे रुग्णांची ती आता 12वर जाऊन पोहोचली आहे। खरं तर झिका व्हायरसचे अनेक धोके जे आहेत ते गर्भवती महिलांना आहेत। गर्भावरती याचा परिणाम होऊ शकतो असं सांगितलं जातं आणि त्यामुळेच झिका विषाणूची बाधा झालेले जे लोक आहेत त्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येतं। अधिक माहिती घेऊयात। प्रतीक्षा पारखी आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रतीक्षा, नवीन रुग्ण वाढत चाललेत आणि आता ग्रामीण भागामध्ये हे झिका व्हायरस सापडू लागलाय। खरं तर ज्या प्रकारे मागच्या काही दिवसांपासून पाणी टंचाई होती त्याच्यामुळे पाणी हे साठवलं जातं आणि झिका व्हायरसचा हा जो डास आहे हा स्वच्छ पाण्यातच तयार होतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे, आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। परंतु कुठल्याही प्रकारचं पाणी साठवू नये असं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे। आता 2 नवीन केस या समोर आलेल्या आहेत। एक खराडी भागात आणि दुसरा कर्वेनगर भागात नवीन केस या समोर आलेल्या आहेत। परंतु नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन हे महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे, कारण झिका आणि डेंग्यू यांचा डास जो आहे तो एकच असल्याचं देखील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। प्रत्येक भागात ही फवारणी केली जात आहे आणि कालपासून ज्या प्रकारे पावसाचा जोर वाढला आहे त्याच्यामुळे त्या पार्श्वभूमीवर देखील आरोग्य अधिकारी सतर्क राहून प्रत्येक ठिकाणी जिथे झिकाचे रुग्ण सापडत आहे त्या आजूबाजूच्या परिसराची पूर्ण तपासणी करून औषध फवारणी करत आहे। परंतु झिकाचे ज्या प्रकारे हे रुग्ण वाढत आहे त्याच्यामुळे प्रशासन आता आणखी अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि पूर्ण तयारीनिशी त्यांनी नायडू हॉस्पिटलमध्ये देखील झिका रुग्णांसाठी वेगळा वॉर्ड देखील तयार केलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर नवीन वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे। प्रशासनाच्या वतीनं काळजी घेतली जाते, खबरदारी घेतली जाते, मात्र रुग्ण वाढत चाललेत। झिकाची नेमकी लक्षणं काय आहेत त्यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। झिका विषाणू हा संक्रमित एडिस इजिप्ती या डासाच्या चाव्यातनं प्रसारित होतो। डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखाच डासांच्या चाव्यातनं तो पसरतो। झिकाची लागण झालेल्यांपैकी बहुतेकांना लक्षणं नसतात। ताप, पुरळ, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात दाह होतो। अंगदुखी, सांधेदुखी याची सौम्य लक्षणंही पाहायला मिळतात। गर्भवती महिलांना झिकामुळे गर्भात मेंदूची साईज लहान होऊ शकते। ही काही लक्षणं झिका व्हायरसची सांगितली जातात।